हाय, गुड आफ्टरनून. मी अंकिता आहे. तुमचं नाव? स्वप्नील कुलकर्णी. हां. स्वरूपा कुलकर्णी. अच्छा. सो तुम्हाला ह्या प्रोजेक्टबद्दल कसं कळालं आणि स्काय फिनियर्स का चूज केला? First of all, location is very good, which is nearby Dange Chowk. Chinchwad is very nearby. We have Murya Gosavi temple, which gives you kind of a peace. And I mean, we were looking for many things here, but when we came here, first of all, we all got a kind of a vibe. Yeah, this is it, and that vibe was kind of convinced us immediately that let's go ahead. And later when we deeply looked into the specifications, layouts, and all other things, everything was awesome. There wasn't a single thing which we could complain about. Right. I mean, if you see the kind of layout they do have, once you enter, the first place is for the temple. Yes. If you see in the layout, Right. which gives you kind of Positive positivity Yes. in the beginning itself. And then if you come here, I mean, when we had a look of the sample flat, which was also very nice. I mean, the hall is big. We have a spacious. Right. We have a very good dining area. Kitchen is also very nice. Specifically, we were looking for this L-shaped kind of a kitchen, which also satisfied over here. Right. And parents' room, master bedroom, common bedroom. Everything is kind of what we were looking for, what we saw here. Yeah, so मग तुम्हाला बाल्कनी कशी आवडली? तिथे म्हणजे पुरा स्पेशियस आहे, व्ह्यू तुम्हाला जसं हवं तसाच. बाल्कनी खरंच खूप छान आहे. म्हणजे मोठी आहे आणि विशेष करून 2 बाल्कनी. म्हणजे हो. एक जनरली बऱ्याच ठिकाणी जर का आपण बघितलं तर आपल्याला बाल्कनीज या मेनली मास्टर बेडरूमला अटॅच्ड असतात. Right. पण इथं लिव्हिंग रूमला बाल्कनी अटॅच्ड आहे. त्याच्यामुळे आणि मोस्ट ऑफ द टाइम घरामध्ये म्हणजे माझं वैयक्तिक आमचं सगळ्यांचंच घरातल्यांचं असं मत आहे की लिव्हिंग रूममध्ये आपला जास्त वेळ गेला पाहिजे. येस. लोक जर का फक्त सगळे. बेडरूममध्ये राहतात असतील, बेडरूममध्ये हो. थांबत असतील तर त्या घराला घर नाही म्हणतायत. आणि ज्यावेळेस तुम्ही लिव्हिंग रूममध्ये राहताय आणि तुम्हाला इथं छान प्रसन्न वाटतंय, हवा येते, बाहेरचं एरिया छान आहे, सो तो एक वन ऑफ द पॉइंट्स होता. आणि वुड यू लाईक टू हायलाइट अबाउट वॉकिंग Yes. The one thing which I like most is the walking wardrobe. ओके. That is means it is the bedroom is very spacious. ओके. We do have walking wardrobe. Everyone likes that. एक्झॅक्टली. म्हणजे आता सगळ्यांचंच ड्रीम आहे. सगळ्यांचंच dream आहे. वॉर्डरोब Wardrobe हवंच आहे. Yes, yes. Right. And being a working woman, I would like to mention here the connectivity is very good. Yeah. Because though I do have my personal vehicle, sometimes I feel like that no, I don't want to go Right. by my own bike. I like to hire Ola, Uber, Right. and other connectivities. तसं This मेट्रो is the सुद्धा जवळ metro आहे. सुद्धा आता होते Right. तर कनेक्टिव्हिटी इज द बेस्ट ऑप्शन हिअर. ग्रेट. मग आणि- तुम्हाला किचन कसं वाटतंय? आणि जो Kitchen- कनेक्टेड आहे म्हणजे हॉललाच, तर काय मत आहे Yes, तुमचं yes. याच्याबद्दल? म्हणजे किचनला कनेक्टेड असल्यामुळे जरी कोणी हॉलमध्ये असेल तरी आम्हाला कम्युनिकेट खूप इझिली करता Right. येतंय. आणि मेन म्हणजे एल शेप जो ओटा आहे तर दॅट इज द बेस्ट थिंग. राईट. आणि खूप स्पेसियस वाटतंय किचनही. हो. आणि ओव्हरऑल फ्लॅट आम्हाला खूप स्पेसियस वाटला. व्हेंटिलेशन इथे बेस्ट असणारच आहे कारण 2 बाल्कनीज आहेत. Exactly. आणि पुढे ॲज सच एवढ्या मोठ्या बिल्डिंग होणार नाहीये एक्झॅक्टली. इन फ्युचर. टॉप व्ह्यू तुम्हाला टॉप भेटेल. व्ह्यू भेटेल. Right. Yes. मग तुम्हाला म्हणजे सेल्स टीमचं कसं वाटलं एक्सपिरियन्स? त्यांनी तुम्हाला प्रॉपर हेल्प केलं, Yes. गायडन्स, Yes. एव्हरीथिंग? प्रॉपर मॅनर आय वुड लाईक टू मेन्शन हिअर. आणि ते खूप म्हणजे आम्ही जे काही त्यांना प्रश्न विचारू त्यांच्याकडून आम्हाला खूप चांगली उत्तरं मिळाली. म्हणजे आमच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन झालं असं मला म्हणता येईल. अच्छा. आणि मला विचारायचं की लाईक कन्स्ट्रक्शन आणि लेआउट बद्दल तुम्ही काय बोलता? लाईक लेआउट तर खूपच छान आहे. म्हणजे आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम आलो तर आम्ही खूप सारे प्रोजेक्ट्स बघत होतो. कारण आल्या इथे खूप पॉझिटिव्ह फील आला आम्हाला. म्हणजे लेआउट तर बेस्टच आहे. हो. त्यामुळे आम्ही पुढे जायचा म्हणजे निर्णय घेतला की अच्छा. येस दिस इज द बेस्ट थिंग फॉर अस. अच्छा. मग मी तुमच्या दोघांना हा प्रश्न विचारेल की भरपूर प्रोजेक्ट्स आहेत आजूबाजूला, तर मग हाच प्रोजेक्ट का? म्हणजे याच्यामध्ये असं काय आहे की जे बाकीच्या प्रोजेक्टमध्ये नाही आहे आणि मग तुम्हाला हे तुमचं ड्रीम होम? हां, म्हणजे ॲम्युनिटीज हा एक पॉईंट आहे त्यामध्ये. हां, हां, हां. चिल्ड्रन प्ले एरिया आहे. राईट. म्हणजे कसं आहे आम्ही दोघेही वर्किंग असल्यामुळं प्रत्येक वेळी आजी आजोबा त्याला बाहेर
खेळण्यासाठी कुठल्या तरी गार्डनमध्ये घेऊन जाणं इज इट नॉट पॉसिबल. सो चिल्ड्रन प्ले एरिया इज द बेस्ट थिंग हिअर. वी डू हॅव स्विमिंग पूल्स, अदर थिंग्स ऑल्सो. या मल्टीपर्पज कोर्ट आहे. आणि ओव्हरऑल जर का लेआउटच्या आजूबाजूची सुद्धा जर का जागा बघितली आपण तर इट इज व्हेरी स्पेशियस. आणि म्हणजे तुम्हाला असं कुठेही गर्दी झाली आहे किंवा असं अजिबात वाटणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं तिने सांगितलं की समोर खूप मोकळी जागा आहे, मागे पण मोकळी जागा आहे. आणि त्याच्यामुळे हवा खेळती राहणार. आणि हवा खेळती राहिली की आपोआप घरातलं वातावरणही प्रसन्न राहतं. सो त्यामुळे तो एक आम्हाला ॲम्युनिटीज जर का लोकेशन ॲम्युनिटीजचं जर का पॉईंट कन्सिडर केला तर ते एक आवडलं. सो आजी आजोबा मी तुम्हाला विचारेल, तुम्हाला कसं वाटतंय ओव्हरऑल फ्लॅट तुम्हाला आवडला का? आणि बाकी तुम्हाला म्हणजे ॲम्युनिटीज कसं वाटतंय? जसं स्विमिंग पूल असेल, तुम्हाला वॉकसाठी स्पेस असणार आहे, त्याच्यानंतर योगा डेक आहे, जिम आहे. मग तुम्हाला आवडतंय का हे सगळं? हो. आम्ही जेव्हा इथं पाहायला आलो तेव्हा मुलांनी सगळं दाखवलं. मुलांना सुनबाईला तर आवडलंच, पण आम्हालाही आवडलं. आम्हालाही त्यांनी सगळं समजावून सांगितलं. आणि एंट्री जेव्हा केली, हा जेव्हा आम्ही फ्लॅट बघितला, सॅम्पल फ्लॅट, तेव्हा खूप आवडला. आणि आवडलं म्हणजे मला किचनमधलं सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे आहे हे खूप आवडलं, की पूर्व पश्चिम आहे आणि बाकीच्या वास्तुशास्त्राप्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर योगा हॉल आहे. आणि तिथं मग मी स्वतः योगा टीचर आहे. मी वर्ग घेते, स्वतः मी शिकवते. त्यामुळे मला ते ही गोष्ट खूप आवडली. म्हणजे पुढच्या पिढीसाठी आत्ता सध्या आपल्याला आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. फक्त घर आहे, पण घरामध्ये राहणारी माणसं सुद्धा निरोगी हवी आहेत. तर त्यासाठी हे योगा आपल्या स्वतःसाठी, त्याचबरोबर इतरांसाठी सुद्धा योगा हॉल आहे, ते खूप छान आहे. तरुण मुलांसाठी जिम आहे. आणि आमच्या छोट्या पिल्लूसाठी परत गार्डन आहे, की जिथं आम्ही त्याला मोकळ्या मनाने अगदी घेऊन जाऊ शकू. कुठलीही भीती नाही आहे वाहनांची म्हणा किंवा इतर काही गोष्टींची, प्रदूषणाची. तर ते आम्हाला खूप छान वाटतं तिथं. नंतर आम्हाला पण वॉकिंगसाठी आहे जागा. म्हणजे ते आमच्या स्वतःसाठी पण अगदी महत्त्वाचं आहे. ते आम्हाला खूप छान आवडलं. आणि मुळात म्हणजे इथले बिल्डर आम्हाला अगदी पहिल्या दिवशी जेव्हा पाहिलं ना, जेव्हा ते ओपनिंगच ना आपण आलो तेव्हा लॉन्चिंग, तर तेव्हा ते स्वतः वरती माहिती जेव्हा सांगितली, पण त्या स्वतः खाली येऊन आमच्याशी स्वतः बोलले. त्यामुळे डाऊन टू अर्थ इतकं छान वाटलं आम्हाला ते, की एवढा मोठा माणूस आपल्याजवळ येऊन एवढं छान बोलतोय. खूप छान आवडलं, खूप छान. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आता आमचं पिल्लू बोलेल. तुला काय आवडलं इथलं? स्विमिंग पूल मध्ये जाणार मी स्विमिंग पूल मध्ये जाणार. आणि तू बागेत मध्ये जाणार का? बागेमध्ये दान मध्ये जाणार. ओ वाव, नाईस. आजोबा तुमचं काय मत आहे? लोकेशनच्या दृष्टीने म्हणाल तर ही जागा कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. आज पिंपरी चिंचवड शहर एवढं वाढतंय तर हे सेंटरला आल्यासारखं वाटतंय. डांगे चौक म्हणजे टोटल पिंपरी चिंचवडच्या सेंटरला आलं. आणि कनेक्टिव्हिटी मुंबई असेल, पुणे असेल किंवा कुठेही जायचं असेल तर इथून कनेक्टिव्हिटी, उद्या मेट्रो होते भविष्यात, त्यामुळं अजून ते दळणवळणाच्या सोयीने फार महत्त्वाचं आहे. आणि जागा पाहिली तर फार घाई गर्दीची नाही. आज अनेक ठिकाणी बिल्डरने बिल्डिंगा बांधल्यात, पण बाजूला झोपडपट्टी आहे, इकडे काहीतरी फ्लॅट्स आहेत, इकडे काहीतरी घरं बांधली. इथं पाहाल समोर गव्हर्नमेंटची जागा मोकळी, ती मोकळीच राहणार आहे. बाजूला एक गव्हर्नमेंटचाच प्लॉट आहे, तोही मोकळा राहणार आहे. त्यामुळे ह्या ज्या बिल्डिंग होणार आहेत त्या हवामानाच्या दृष्टीने किंवा हवेच्या दृष्टीने खेळती हवा मिळणार आहे. त्यामुळे इथल्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहणार. आणि बिल्डरचं म्हणत असाल तर सामान्य माणसातून आलेले बिल्डर आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास बसतो. ते बोलताना, चालताना त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर ते सामान्य असल्यासारखे वाटतात. त्यामुळे काम चांगलं करतील हा एक विश्वास वाटला. आणि दुसरं पाहिलं तर बाकी डेव्हलपच्या दृष्टीने एरिया छान आहे, दळणवळणाच्या दृष्टीने छान आहे. इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी काही फॅसिलिटी, ॲम्युनिटीज आहेत, त्या पाहिल्या, त्या खूप छान आहेत. लहान मुलांना मला कोणती ॲम्युनिटी जास्त वापरायला आवडेल तिथे? मला वॉकिंगच्या दृष्टीने चालायला आवडेल. बाकी जिम तर काय आता आम्ही ज्येष्ठ नागरिक एवढं जिम करू शकणार नाही. हो बरोबर. तुम्ही योगा करू शकता. योगा करू शकतो. योगा हॉल छानच आहे. मुलांबरोबर खेळायला आवडेल, गार्डनमध्ये लहान मुलांना घेऊन त्याला खेळवायला आवडेल किंवा त्याच्याबरोबर खेळायला आवडेल. अशा सर्व गोष्टी छान आहेत. त्यामुळे एकंदरीत हे चॉईस करायचं. आम्ही खूप पाहिले, बाणेरला पाहिले, बऱ्याच ठिकाणी पाहिले. आज बऱ्याच ठिकाणी म्हणतात की बाणेर हे आज खूप विकसित झालेलं आहे, विकसित झालं, पण त्यापेक्षा ही जागा फार महत्त्वाची सगळ्या दृष्टीने. त्यामुळे आम्हाला हे आवडलं. आणि एक जमिनीवर वावरणारे बिल्डर आहेत, त्यामुळे ते सगळ्यांना चांगल्या सुविधा देतील, हा एक त्यातला भाग आहे.
मग जसं आता हे ड्रीम होमच आहे, मग तुम्ही हे ड्रीम तुला होम बोलायचं. बाकीच्यांचं पण अजून स्वप्नच राहिलेलं आहे, मग तुम्ही रिकमेंड करताल का तुमच्या म्हणजे लोकांना की नक्कीच नक्कीच करू? ऑफकोर्स मी नक्कीच रेकमेंड करू की विजिट द्या. तुम्हालाही इथं ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस तुम्हालाही ते एक वाईब जाणवेल की Right. नाही खरंच इथं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की यांची ही जी आत्ता सॅम्पल फ्लॅट जिथे बनवलं आहे ते सेल्स ऑफिस, इथे एंट्री केल्या केल्या पहिली विठ्ठलाची मूर्ती. हो, म्हणजे त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघितल्यानंतरच असं वाटतं की इथं एक देवाचं रूप आहे, म्हणजे देवाचा वावर आहे कुठेतरी. एक ती जी एक भावना आहे ती तुम्हाला जाणवते आणि मग नकळत आपलं मन पॉझिटिव्ह होतं, सकारात्मक होतं आणि मग जास्त निगेटिव्ह गोष्टी मनात येत नाहीत. तर कदाचित तेही कारण असेल. पण ठीक आहे, म्हणजे हे भावनिकदृष्ट्या झालं. पण जर का क्वालिटीच्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर त्याही बाबतीत कुठेच कमी वाटलं नाही आम्हाला. हा प्रोजेक्ट सगळ्या बाबतीत चांगला आहे. तुम्ही मगाशी सेल्स टीमबद्दल पण विचारलं, तर सेल्स टीमबद्दल अजून एक विषय सांगायचा झाला तर सेल्स टीम आम्हाला खूप फॉर्मल नाही वाटली. म्हणजे बऱ्याच ठिकाणी खूप फॉर्मॅलिटी म्हणून सांगतात हे असं आहे ते तसं आहे. हे अगदी आमच्याशी आपुलकीने बोलणाऱ्यातले वाटले. म्हणजे आता अनिकेत सरांचं पण उदाहरण जर का द्यायचं झालं, प्रदीप सरांचं द्यायचं झालं, जे आहे ते आहे स्पष्ट सांगणाऱ्यातले आहेत. म्हणजे उगाच काहीतरी चढून सांगतायत, वाढवून सांगतायत, हे असं आहे तसं नाही वाटलं. एक आमच्यातलाच कोणीतरी माणूस आम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगतोय, माहिती देतोय इथली, असं आम्हाला वाटलं. सो तो एक आम्हाला अजून एक चांगला पॉईंट. तुम्हाला जर मी ओव्हरऑल प्रोजेक्ट बद्दल विचारलं की लाईक एक्सपिरियन्स कसा होता, तर काय सांगताल? खूपच छान. आणि मला दिसतं की तुम्ही सगळेच खुश आहात हा फ्लॅट बुक करून. आणि थँक्यू सो मच तुमच्या टाइम बद्दल. थँक्यू सो आणि मच. हरिविश्व नाव दिलं ते पण खूप आवडलं. हो. हरीचं विश्व आहे. बरोबर, हरीचं बरोबर. वास्तव्य राहणं. आणि विठ्ठल हा प्रत्येकात आहे. एक्झॅक्टली.